आणि विष्णू सहस्त्रनाम आनंद याच्या 20व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 20वा भाग म्हणजे 100 श्लोक. प्रत्येक भागामध्ये आपण 5 श्लोकांचं गणित ठेवलं होतं आणि प्रत्येक श्लोकामध्ये 1 ते 2 शब्द. तर आजचे जे श्लोक आहेत ते 96 ते 100. आता 100वा श्लोक 100वा का आला, 91वा श्लोक 91वा का आला, अजून ते असं लक्ष दिसत नाहीये. काहीतरी असेल, किंवा काही वेळेला असं पण असतं, तसं काही नसतं, ते येतं. फक्त एक नक्की की प्रत्येक श्लोकामध्ये अनेक खेळणी आहेत. प्रत्येक नाव हे खेळणं आहे. आपण मनुष्य जन्माला आल्यामुळे आपण सारखं नवीन नवीन काहीतरी शोधत असतो. याची जाणीव मोठ्या माणसाने ठेवलेली आहे, हुशार माणसाने ठेवलेली आहे. हुशार आणि मोठं म्हणण्यापेक्षा संवेदनशील, करुणेने भरलेल्या माणसाने ठेवली आहे. त्यामुळे त्यांनी अनेक खेळणी आपल्याकडे दिली की पटापट खेळण्यांचा कंटाळा येणार आहे आणि टाकून देणार आहोत. म्हणून असे ते 107 श्लोक, 107 श्लोकामध्ये 1000 नावं. पण आता आपल्याला समजायला लागलंय की बघतोय आपण की अरे, त्या 1000 नावामध्ये सुद्धा एक एक नाव जरी धरलं तरी सुद्धा ते खूप छान आहे. एक स्थिरता देणार आहे. प्रत्येक नाव काहीतरी स्थिरता देते. गुणांचं वर्णन केलेलं नाव आहे. आणि त्या गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे त्या कॉम्पिटन्सीचं, क्षमतेचं जे सादरीकरण झालंय, परफॉर्मन्स ऑफ अ कॉम्पिटन्सी असं म्हणतात. कॉम्पिटन्सीचे 3 भाग, कुठल्याही क्षमतेमध्ये 3 भाग असतात. एक नॉलेज, स्किल्स अँड ॲटिट्यूड, ज्याला आपण ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग पण असं म्हणू शकतो. पण काय करायचंय, कशाकरता करायचंय हे माहिती असणं, त्याच्यावर काही प्रोसेस होणं, कसं करायचंय याचं कौशल्य अवगत असणं, म्हणजे काय करायचं माहिती असणं, प्रोसेस होणं म्हणजे ज्ञान. कसं करायचं याचं कौशल्य अवगत होण्यासाठी प्रॅक्टिस करत राहणं, ते स्किल. आणि ॲटिट्यूड हे एनर्जीची डिरेक्शन ठरवतं. सुरुवात ॲटिट्यूडने होते. श्रद्धावान लभते ज्ञानम. कृष्ण हुशार आहे. कुठल्या श्रद्धेला कुठल्या पद्धतीचं ज्ञान मिळतं हे काही बोललेलं नाहीये तो. हे म्हणत असताना नंतर सांगितलं त्यांनी की ज्या पद्धतीची श्रद्धा त्या पद्धतीचं ज्ञान, ज्या पद्धतीचं ज्ञान त्या पद्धतीचं स्किल, अँड देअरफॉर त्या पद्धतीचं परफॉर्मन्स. पण प्रत्येक शब्द असा हा स्थिर करणाऱ्यातला आहे. कुठलाही एक शब्द घ्यावा, त्याच्या मागे जावं, बघावं, असं माझ्यामध्ये मला वागता येणार आहे का? वागता न येण्यासारखं काही कारणच नाहीये. कारण विष्णू माझ्यातच आहे. त्या विष्णूचंच रूप म्हणून मी आहे आत्ता. मी म्हणजे प्रत्येक जण. विश्व आहे, विश्व आहे, ही खात्री आहे विष्णू असल्याची. आणि विष्णूची जाणीव होण्यासाठी माझ्या शरीर, माझ्या नॉलेज, स्किल्स, ॲटिट्यूड, ह्या तिघांची ती वेणी आहे. असं ते आहे. मग जर का हे असं वापरत गेलं तर काय म्हणूया आपण की तिन्ही शक्ती ज्याला आपण वापरू, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती, या शक्तित्रयात्मक असं ज्यावेळेला गणपती अथर्व शीर्षामध्ये म्हटलं गेलंय, त्वम शक्तित्रयात्मक, तर हे आपल्यासाठी उपयोगाचं आहे. हे सगळं जर का शक्तित्रय सगळी वापरली गेली तर स्वस्ती होईल ना. आपण म्हणतो ना स्वस्ती. सु अस्ती, अस्ती म्हणजे असणं, आणि सु अस्ती. आता सु अस्ती, सु अस्ती, सु अस्ती, तर ते सु अस्ती, सु अस्ती, सु अस्ती, तर स्वस्ती झालं. पण मुळात सु कुठनं आला? तर जो सु आहे तो स अधिक उ आहे. आता स कुठनं आला? तर स म्हणजे परत दात आहेत ना, दातावरनं आला, पृथ्वी तत्वाचं अक्षर आहे. आणि उ हे जे आहे ते जलतत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल असं काहीतरी काहीतरी सांगत बसतो हा. आता शू शू म्हणतो की नाही आपण, ते ते तिकडनं आलेलं आहे ते. पण सू नाही येते. म्हणजे श, श, स, वरून खाली येतं ते. श वरती लागतो, श मध्ये लागतो, आणि स असं तेव्हा फोर्स येतो. मग त्याच्यातला जो ऊ आहे, स आणि ऊ, स पृथ्वी तत्व म्हणजे दाताला लागत्या म्हणून, ऊ जलतत्व. फक्त ऊ आला कुठे? अ, आ, ई, ई, उ, ऊ. जर का नीट अलर्ट राहून पाहिलं, शांत राहून, तर अ पेक्षा उ म्हणायला जास्ती ताकद लागते. पाहिलं तर आ म्हणायला अ पेक्षा जास्ती ताकद लागते. ई आ पेक्षा थोडी जास्ती ताकद घेतो.
ई दीर्घ जी आहे ती आधीच्या ई पेक्षा जास्ती ताकद घेते. आ ई ई ऊ ऊ फोर्स जास्ती लागतो. झरेकरांच्या पुस्तकामध्ये काही काही वर्णन केलेलं आहे ते. आता ते आयुष्यभर चालेल, पण त्याच्यात प्रॅक्टिस करून जर का बघितलं तर कळतं ते, की त्याने असं म्हटलंय की धनुष्याच्या दोरीला ज्याला बाण लावलेला असतो दॅट इज ई, आणि बाण सुटला की तो ऊ. पण आता ऊ ज्याला म्हणतो त्याला ऊ म्हटल्या म्हटल्या हे बघा प्रत्येकाला माहिती आहे हे. ऊ म्हटल्या म्हटल्या अजून एक अक्षर किंवा मंत्र आठवतो, ओम. आता ओम मध्ये अ उम अ उम अ उ म, आणि मग ते म्हणून ठेवलं ना कोणीतरी, अकार तो उकार तो मकार तो, आहे की नाही. त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव केवलम हर्तासि त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम रुद्रा, आहे की नाही. मग असं त्यांनी सांगितलं तसं. अकार तो ब्रह्मा मकार महेश, म्हणजे एक उत्पत्ती आहे एक लय आहे मध्ये कोण आहे विष्णू, म्हणून तो ऊ. ऊ गती आहे, ऊ प्रवास आहे. जन्म आणि मरण याच्यामध्ये जे आहे ते ऊ आहे. ब्रह्मा जन्म, रुद्र मरण किंवा महेश मरण, त्याच्यामध्ये प्रवास आहे ना प्रत्येकाचा, तो ऊ आहे. आणि ती ही गतिशील स्थिरता. मागच्या भागामध्ये आपण असं म्हटलं होतं की बॅलन्स साधायचा असेल तर गती सुद्धा हवी, रजाची गती हवी. रजगुण ब्रह्मात आहे, आणि तमाची स्थिरता ही रजाच्या गतीला लावली, सत्वानी डोकं लढवून, की जायचंय तिथे पोचतो सुद्धा आणि पडत पण नाही. असा तो सायकलीचा मी उदाहरण दिलं होतं. त्याचा जो बॅलन्सिंग असतो, मग तो उ विष्णू आहे. आणि मग स उ. आता स उ अस्ति, स उ अस्ति, एक स्थिरता आहे, शक्तित्रयात्मका असलेलं ते अक्षर आहे. स आहे, उ आहे, गती आहे. त्यामुळे स उ अस्ति, स्वस्ती. स्वस्ती हे नेहमी असं म्हणतो ना, स्वस्ती चांगलं आहे. साधं आहे. स जर का भूमी तत्वाचा असेल आणि ऊ जर का जल तत्वाचा असेल, तर भूमीवर ज्याला पाणी पडतं त्याला कसं सगळं हिरवं हिरवं होतं की नाही. व्यवस्थित पाणी ज्यावेळेला पडलं त्यावेळेला त्याच्यातनं सधनता निर्माण होतं, ऐश्वर्य निर्माण होतं. असा तो सऊ. आणि स उ सु अस्ति. आता मुळात व हा शब्द तो तयार झाला, स्व. तो उ आणि एकत्र मिळाले की तो व होतो, बघा तुम्ही म्हणा असं. उ उ उ उ म्हणता म्हणता तो व होतो तो. म्हणून मग सुअस्ती. मग सुअस्ती. सनातनतमः कपिल कपिलव्ययः स्वस्ति दः स्वस्ति कृत स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणः, असा 96 श्लोक जातो. मग स्वस्ती 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 कितीतरी ठिकाणी ते स्वस्ती 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 आहे. मग तो स्वस्ती समजून घेतलो आपण की सु अस्ति. स म्हणजे स उ अस्ति आहे का, मी तसा अस्ति गॅरंटेड आहे, त्याबद्दल वादच नाही, आहेच. विष्णू स्वस्ती. मग तू कोण, विश्व. मग करायला हरकत नाही स्वस्ती. मग त्याच्यात मुळात भूमितत्वानी सुरुवात आहे, म्हणजे स्थिरता आहे, विभिन्नतेला सांभाळण्याची ताकद आहे. त्वम भूमी अथर्वशीर्षामध्ये सांगता ते. हा. आणि मग कृष्ण पण सांगतो, भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच, हे सगळे माझ्यात आहेत. आणि भूमीचं काय तर वास पुण्य भूम म्हणजे पुण्य गंध पृथ्वी आमच्या, तो सांगत जातो कर्मेंद्रिय कशी त्यांचे हे काय, छान देतो तो सगळी माहिती. फक्त ते माहिती घेतली की लगेच वापर करून घ्यायचा, म्हणजे मग लक्षात ठेवावं लागत नाही असं. मग चला आता आपण हा श्लोक म्हणूया. सनातन तमः कपिल कपिरव्ययः स्वस्ति द स्वस्ति कृत स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणः, असा तो श्लोक चालतो. आपण आता तो म्हणूया. साधा सोप्पा आहे, त्यामुळे आपण आता सगळे एकदम बघूया. हा. सनातनतमः कपिलः कपिरव्ययः
सनातनतमः कपिलः कपिरव्ययः। कपी शब्द गेला हा. वृषा कपिरमे आत्मा कपी वानर. सनातनतमः कपिलः कपिरव्ययः. हम्म. तर पुढचे 5 शब्द स्वस्तीने आहेत, तर तो त्या स ऊ चा आनंद घ्या म्हणत असताना शांत म्हणा, काही नका करू. स्वस्ति द स्वस्ति कृत स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणः. हा. आता पुढच्याला मी म्हणताना स्वस्ती न म्हणता मी म्हणणार आहे सुअस्ती. हम्म. सुअस्ति द सुअस्ति कृत सुअस्ति सुअस्ति भुक् सुअस्ति दक्षिणः. म्हणजे असं म्हटल्यानंतर तो स्वच येतो. सुवस्ती. हा. आता सगळा श्लोक परत एकदा शांतपणे म्हणूया. सनातनतमः कपिलः कपिरव्ययः. सुअस्ति द सुअस्ति कृत सुअस्ति सुअस्ति भुक् सुअस्ति दक्षिणः. आलं तो स्वस्ती कुठनं आला ते. चला, सगळं मग. सनातनतमः कपिलः कपिरव्ययः. स्वस्ति द स्वस्ति कृत स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणः. यकास. असं तो आहे. स्वस्ती स्वस्ती स्वस्ती. स्वस्ती आतमध्येच आहे. सुवस्ती. फक्त कसं होतं की काहीतरी सांगण्यासाठी शब्द वापरले जातात. याच्या आधीच आपण याच्यावर बोललोय थोडस, की मी काहीतरी गोष्ट पाहिली आणि मला तुम्हाला ती सांगायची. आता माझं जे पाहणं आहे ते पाहणं मला तुमच्यापर्यंत पोचवायचंय. त्वम चत्वारि वाक्पदानि हा अथर्वशीर्षामधलं. माझं पाहणं तुमच्या पाहण्यापर्यंत पोहोचवायचंय. कसं सांगणार? 11 अध्याय घेतले बाबांनी कृष्णाचं पाहणं अर्जुनाचं होण्यासाठी. इतकं सांगून सुद्धा त्यालाच नाही समजलं. पण म्हणून मग शब्द आला. मुळात नाद आला, कुठला तरी आवाज आला. त्या आवाजाला रिपिटेटिव्ह काहीतरी वापरलं गेलं असेल आणि म्हणून वेगवेगळ्या भाषा निर्माण झाल्या, की काहीतरी मला सांगायचंय. आवाजावरनच काहीतरी सांगितलं गेलं असेल, त्या एक्सप्रेशन वरनं काहीतरी सांगितलं असेल. अबो असं कोणतरी सांगितलं असेल, केवढं ते मोठं आहे, अशावरनं काहीतरी शब्द आले असतील आणि मग त्याला भाषा निर्माण झाली असेल. या सगळ्याच्या पलीकडे आहे सगळे. म्हणून तर आपण म्हणतो ना की हजार काय अजून 10,000 शब्द जरी दिले तरी सुद्धा कमीच आहे सगळं. हे कृष्णही सांगतो अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये. आता भगवद्गीतेमध्ये म्हणजे त्यांच्या ज्याला गप्पा चालतात त्यावेळेला, की तो सांगतो, अरे मी सगळं जरी तुला दाखवलं ना, फॉरगेट अबाउट सांगणं. तो सांगतच असतो, सगळी उदाहरणच सांगत असतो, की या क्षमतेचं हे उदाहरण, या क्षमतेचं हे उदाहरण. देवानाम अस्मि वासवः वेदानाम सामवेदः. असं तो सांगत जातो. हे बघ, या क्षमतेचं हे रूप, या क्षमतेचं हे रूप, या क्षमतेचं हे रूप. शब्द वापरतोय तो. पण त्याही वेळेला तो सांगतो की अरे बाबा, मी सगळं जरी सांगितलं ना तुला,
तरी सुद्धा एका अंशी नसती ठेवू शकत. ती 1% जेमतेम सांगू शकेन तुला. फार पलीकडचं आहे शब्द. शब्दा तिग असं आहे ते सगळं. अरौद्र कुंडली चक्री विक्रम ऊर्जित शासन शब्दा तिग शब्द सह शिशिर शर्वरी करा. मुळात जे अव्यक्त आहे ते सांगण्यासाठी व्यक्त व्हावं लागतं. त्याच्यामधला जो दुवा आहे तो शब्द आहे आणि शब्दात तुफान शक्ती आहे. तुफान शक्ती आहे शब्दामध्ये. खूप मोठी शक्ती आहे. पण शब्दाच्या मागे किती लागायचं याचा पण लक्ष घ्यावं लागतं. आणि म्हणून मी दर वेळेला सांगतो की आजोबा बाबा का आठवतात. ही मंडळी तशी हुशार होती. म्हणजे नशीब आहे म्हणून सापडली. उच्चार शब्दांचे वडिलांनी शिकवले, आजोबांनी शिकवले. सर्वम जगदिदम, तो ज ग द द समजतं ऐकायला येऊ दे, तू ऐक तुझं, असं म्हणायचं ते. कुठलाही शब्द वापरता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नको होतो. उगाच नादाला लागू नको पुढच्या काही 100 शब्दांच्या. एक शब्द बघ. तो वापरणं जे आहे ना, शब्द ज्या वेळेला वापरायला लागतो त्यावेळेला त्या शब्दानी जे सांगायचं आहे त्याच्या जवळ जायला लागतं. म्हणून तो एकलव्य. तो निर्गुणाकडे जातोय आपण. निर्गुणाचं वर्णन सगुणातनं म्हणजे शब्दातनं होत आहे. शब्द अतिग आहे तो. म्हणून शब्द सह, की शब्दावर ज्यांनी विजय मिळवलाय, शब्दाला जो सहन करू शकतोय असा तो. दोघी तोच आहे. आपण एखाद्याला बघा, एखादा अतिशय मोठा माणूस आहे. अतिशय मोठा माणूस म्हणजे खरोखर त्यांनी छान परिश्रम केले, आनंदात जगतोय आणि की कसं काय बुवा एवढं सगळं ह्या व्यक्तीला शक्य होतं, असा पद्धतीचा माणूस आहे. आणि त्याची आपण ओळख करून देत असतो. ती 90, 120, 130 सेकंदाची ओळखीची सुद्धा प्रॅक्टिस न करणारे विभूती लोक ती ओळख करून देत असतात. पण जे लोक ओळख लिहितात किंवा ओळख सांगतात त्यावेळेला तो जो किंवा ती जी व्यक्ती बसलेली असेल त्यावेळेला त्याच्या मनात काय येत असेल, तो संवेदनशील असेल ती व्यक्ती तर तो लाजतो थोडासा. ठीक आहे, हे झालंय असू दे, झालं, चला पुढे, असं त्याला येतं. आणि तुम्ही बघा की एखाद्या अशा पद्धतीच्या व्यक्तीचं ओळख करून देत असताना शब्द कमी पडतात. पण मग ज्याची ओळख करून दिली जाते तो भडकतो का, असं कसं कसं, हे काय असं नीट नाही. शब्द सह, शब्द आती का शब्द सह, असा तो आहे. शब्दम सहते जयती वा इति शब्द सहा, म्हणजे शब्दाला जो अं, जिंकून घेतलाय त्याने असा तो. पण शब्दाच्या पलीकडे जरी गेलेला असला तरी शब्दाला विरोध नाहीये त्याच्या, कारण शब्दाशिवाय दुसरं माध्यमच नाहीये. फक्त होतं काय, शब्दात अडकलो जातो. आणि म्हणून विष्णू सहस्त्रनाम कोर्स ज्यावेळेला डिझाईन झालं, त्या डिझाईन मध्ये ज्यावेळेला लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ठरवली गेली, तर लर्निंग ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर त्याला 5 भाग असतात. एक गंतव्य स्थान असतं की बाबा हे केल्यानंतर कुठे पोहोचणार आहे मी. प्रवास सातत्याने चालू आहे. मग आत्ता काहीतरी नवीन शिकलो याचा अर्थ ए पॉइंट पासून बी पॉइंटला गेलास, कुठेतरी गेला, मग कुठे जाणार आहेस तू नक्की. ते ठरवत असताना कॉन्टेक्स्ट कसा आहे, वेळ किती आहे, त्याचं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह किती आहे, असे ते 5 एलिमेंट्स आहेत. म्हणजे मला समजलेले याच्यावर काही रिसर्च वगैरे बाहेर नाही आहेत. मला जे समजलं ते मी मांडलेलं आहे. शिकायला शिकवायचं कसं याच्यामध्ये. ते शिकायचं असेल तर ते सांगतो कधीतरी. स्वतःला, लोकांना जाऊ दे. स्वतःला शिकवायचं, शिकायला शिकवायचं कसं, त्याच्यामध्ये भाग आहे. तर त्यात तेच ठरलं होतं की अनेक लोक 1000 शब्दांचे अर्थ सांगा, अर्थ सांगा, अर्थ सांगा. काय अर्थाने होणार. मुळात तो जो शब्द आहे ना तो इतका अपुरा आहे. ते असे अपुरे 1000 शब्द घेऊन बसून किती अपूर्णता आणणार. त्यापेक्षा एका अपूर्ण शब्दाला त्या शब्दाच्या शब्दार्थातून, लक्षणार्थातून, भावार्थात, गर्भितार्थात जर का उतरलं तर केवढं काय मिळवून जाईल. मग 1000 शब्दांची मांदियाळी घ्यायची आणि काहीच न करण्यापेक्षा, एक ना धड करण्यापेक्षा एक घेऊया. आणि ल- शब्दार्थ ते गर्भितार्थ. तो गर्भितार्थ कसा सापडेल, करूनच बघणार आहे. तसंच एक माणूस होता. त्यांनी अशी प्रतिज्ञा घेतली होती की गाईचं दूध कधी पिणार नाही. साधू होता काहीतरी. एक गाईचं दूध कधी पिणार नाही. नंतर जाणवलं त्याला की दुधा वाचून जगणं अशक्य आहे. मग तो बकरीचं दूध प्यायला लागला. संवेदनशील होता माणूस, तो चोर नव्हता, डांबीस नव्हता. तो तो म्हणाला कुठेतरी माझं चुकतंय की गाईचं दूध पिणार नाही
मग गाईचं दूध पिणार नाही का दूधच पिणार नाही ही क्लॅरिटी नव्हती, पण दूध तर हवंय. मग गाईचं म्हणलाय तो, मग आता गाई नको बकरी. बरोबर. म्हणजे पिणार नाही हे गाय या नावाला चिकटलं गेलं होतं. दूध पिणार नाही म्हणतोयस का, नाही दूध पिणार आहे, मग गाईचं नाही, मग शब्द अडकला. मग म्हणाला बकरीचं. पण कालांतराने तो प्रामाणिकपणे सांगितलं ना त्यांनी की मी अडकलो शब्दामध्ये. खरं तर ज्या क्षणी मला कळलं होतं की दुधा वाचून गत्यंतर नाहीये आणि इथे गाईचं दूध सहज शक्य आहे, तर मी ते सोडून द्यायला हवं होतं. प्रतिज्ञा ह्या दरवेळेला चांगल्याच असतात अशातला भाग नाही. प्रतिज्ञा चांगली वाईट नाहीच आहे. कृष्ण तेच सांगतोय की प्रतिज्ञा सात्विक आहे का प्रतिज्ञा राजसिक आहे का प्रतिज्ञा तामसिक आहे. काही दिवसांपूर्वी केलेली सात्विक प्रतिज्ञा आज तामसिक ठरू शकते. आणि हे जर का कळत नसेल तर प्रतिज्ञेने माणसं मारली गेलेली आहेत. माझ्या दृष्टीने राम तसाच गेला, भीष्म तसंच गेले. शब्दात अडकल्यामुळे गेलेली व्यक्तिमत्व आहे ती सगळी. वाईट चांगलं माहिती नाही मला, पण शब्दात अडकले. पांडुरंग शास्त्री आठवलांच्या पुस्तकात आहे का, आता एक्झॅक्ट मला आठवत नाही त्याचं. कृष्ण असता तर दशरथ आणि कैकेयीची सोय केली असती, तो म्हणाला असं मी तुमची सोय करतो, फक्त हे माझं मी बघतो काय करायचं ते. ही गंमत केली त्या त्याने, लगेच धरू नका त्यांना. दादा नाहीत आता पण तरी. पण हे जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो किती छान आहे बघा. की शब्दात अडकणं, मग शब्द तिघ कसं होईल. आणि शब्दसह की अरे ह्या अपुराच आहे हा. या अपुराच्या मागे किती लागायचं. कळलं ना तुला आता कुठे जायचं, चल वापर आणि पुढे जा. पुढे कुठला तरी शब्द तुझी वाट बघतोय. चल वापर आणि पुढे जा. पुढे कोणतरी थांबलाय. जा चल वापर आणि पुढे जा. असा हा श्लोक आहे. रिमाइंडर आहे तो. चला मग आता म्हणूया. मग आहे कमी शब्दा तिघ शब्दसह. शब्दा तिघावरनच मौन सुरू होऊ शकतं. की समजलं आता, आता ह्याच्यात काय बोलायचं, चला पुढे असं म्हणायचं. हम्म. रौद्र कुंडली चक्री विक्रम्यूर्जित शासनः. आता तो विक्रम्यूर्जित म्हणायचा असेल तर, किंवा मग विक्रम ऊर्जित, विक्रमी ऊर्जित असं तो म्हणता येईल. पण तो मीटरमध्ये गडबड होईल. ते ऊर्जित म्हणजे तेच आहे. तो विभूती कशा आहेत तो सांगतो ना तो भगवद्गीतेमधला. तो सांगेन नंतर, पण आता हे म्हणूया आधी. अरौद्र कुंडली चक्री विक्रम्यूर्जित शासनः. Good. रौद्र कुंडली चक्री विक्रम्यूर्जित शासनः. जाऊया पुढे आता. हा. शब्दातिग शब्दसः शिशिर शर्वरीकरः. हम्म. शब्दातिग शब्दसः शिशिर शर्वरीकरः. पूर्ण म्हणूया आता. रौद्र कुंडली चक्री विक्रम्यूर्जित शासनः. शब्दातिग शब्दसः शिशिर शर्वरीकरः. प्रकाश. असं तो आहे. म्हणत एक 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 शांत हळूहळू हळूहळू म्हणत जायचं तसं. मग वेळ लागला तरी चालेल. आपलं ठरलं ना आता, शब्दात तिघ, शब्दात अडकून पडायचं नाही. शब्दसह नाही, याला काय अर्थ नाही असंही नाही. म्हणून आपण काय केलं, तर या संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम कोर्स डिझाईन इथे आहे. शब्दा तिघ शब्दसह. अडकायचं पण नाही, पकडायचं पण नाही. पकडणं आणि सोडायचं पण नाही, दोन्ही आहे.
की सोडून नाही द्यायचं. तो काहीतरी कोणतरी सांगताय एक आहे, त्याचं सांगणं अपुरच राहणार आहे शेवटपर्यंत. मग ते अपुरं पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी तो नाहीतर करणार काय मी दिवसभर. ते काहीतरी हिंट मिळाले, ट्रेजर हंट खेळ कसा असतो, काहीतरी हिंट मिळते. जगास, आता जा त्या परत शोध आणि जा मग त्या मुळे स्थिर ठेवून मुळे हे हा उद्योग करायचा, असं तर सगळं आहे. हा कोड आहे, QR कोड. अनेक लोकांनी विचारलं, कोर्स संपत आलाय, कुठे देऊ? जे काय ऐच्छिक द्यायचे ते इथे आहेत. मी 4 का 5 भागामध्येच सांगितलं होते. आता हे विचारल्यामुळे सांगेन, प्रत्येक भागात सांगेन. 3 भाग राहिलेत, आजचा, सोमवारचा आणि बुधवारचा. हा कोड आहे, हा स्कॅन आहे. जेव्हा द्यायचे असतील, ज्या ऐच्छिकच आहे मुळात, हे विचारल्या म्हणून सांगतोय. हं. असा तो शब्द आतिग, शब्दसह शिशिर शर्वरी करा. गमत सांगतो. शब्दा तिघचा का शब्दाला चिकटू नये. अनेक शब्द असे आहेत की ज्याचे अर्थ बदललेत. इंग्रजीमध्ये घ्या, संस्कृतमध्ये घ्या. इंग्रजीतला एक गंमत सांगतो. नाईस हा शब्द मी जर का म्हणेन, इट्स नाईस, काय मनात येतं? नाईसचा जनरली अर्थ काय आता सध्याच्या परिभाषेमध्ये, की बाबा 20व्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये काय आहे नाईस? जनरल फॉर्म आहे, समथिंग गुड, या इट्स नाईस. पण नाईस हा शब्द ज्यावेळेला उत्पन्न झाला 13व्या 14व्या शतकामध्ये, लॅटिन सोर्स आहे त्याचा. फुलिश, सिली, सिम्प्लिस्टिकली सिली, फुलिश असा अर्थ होतो. आता 13व्या 14व्या शतकातला माणूस जर का माझ्यासमोर बसलेला असेल आणि त्याला नाहीस, तो खवळणार नाही का माझ्यावर? नाहीस काय म्हणतोयस? तो बदलत गेला 13व्या 14व्या शतकापासून ते आजपर्यंत. मग तो फुलिश सिम्पली पासून तो डेलिकेट, फसी आला, टिमिड आला. टिमिड म्हणजे थोडासा घाबरलेला, स्लाईट घाबरलेला, म्हणजे असा बावचळलेला, असा त्याच्या ती छटा होते. फ्रायटन नाहीये, टिमिड, डेलिकेट, फसी, असं काहीतरी आहे तसं. पुढे 16 17 याच्यामध्ये तो थोडासा केअरफुल कडे जायला लागला. केअरफुल आहे, केअरफुल असल्यामुळे थोडा रिफाइंड आहे, असा तो आला. नंतर मग प्लेझंट कडे घुसला तो 18व्या शतकामध्ये. अग्रीएबल झाला, प्लेझंट. आणि आता जनरल नाहीच झाला. वेदना हा शब्द सुद्धा, आपण आता वेदना कशाला म्हणतो? वेदना हा दुःखदच असतात सध्या. पण वेदना हा जो शब्द आहे तो त्याला न्यूट्रल शब्द आहे. जाणीव, कुठल्याही वेदना म्हणजे समजून घेणं. मग चांगली का वाईट का वेदना. पण आता वेदना म्हणताना काय म्हणतो? त्याला वेदना होत्यात असं म्हटल्यानंतर काय म्हणत येतं आपल्या? अशा त्या शब्दांचे लिमिटेशन्स. मग शब्दात अडकायचं का शब्दात तिघ? पण शब्दात तिघ शब्दसह एकत्र जाऊन पलीकडे जायचं आहे त्याला. त्यांनी मदत केली आहे, नाही का? बोटीतनं जाता नाही का? बोटीतनं जायला लागणार नाही का इकडनं तिकडे जायला? आज येणार आहे बोटीतनं जाणारा. पण आता मी म्हटलं तसं की हे जे विजडम आहे, थोडं सांगायचं झालं तर, की ते विजडम एकदा का समजलं की बाबा अडकू नको कशामध्ये, चल पुढे जा तसं. असाच तो विष्णू आहे, विद्वत्तमो. हे अडकत नाही, विद्वत्तमो. पण ती जाणीव झाल्यामुळे वीत भय, घाबरणं गेलं त्याचं. घाबरणंच गेलं. घाबरणं कशामुळे होतं? भीती कशाची वाटते? दोन वेगवेगळ्या गोष्टी आल्या की भीती वाटते. फॉर एक्झाम्पल असा विचार करा की, म्हणजे बघा, असं माहिती नाही, असं असू शकतं, काही असू शकतं, अद्भुत आहे जग हे, की मला माझ्या उजव्या हाताची भीती वाटते का? किंवा मला माझ्या डाव्या हाताची भीती वाटते का? साधा विचार करा. जीभ ही दातात आहे, आणि दात जेवत असताना प्रेशर किती शोधून काढा. जेवता जेवता, चावता चावता जीभ दाताखाली आल्यानंतर काय होतं, की ज्याची जीभ ज्याच्या दाताखाली आले त्यालाच कळतं. पटकन बोट गेलं तोंडात आणि त्यावेळेला दाबडा दाबला दाबला गेला की काय प्रेशर असतं बघा. माझी जीभ माझ्या दातांना घाबरते का? थिंक ओव्हर इट. इथेच इथेच सगळं अडकलेलं आहे. अडकलेलं म्हणण्यापेक्षा इथेच सापडणार आहे. की नुसता विचार करणार की अद्वैत. अरे थांब ना, तू ते सुरू कर ना आधी. जीभ जीभ आणि दात घाबरतात का एकमेकाला?
तू घाबरतोस का सांग ते सोडून. तू सारखं घाबरतोस का? गेली जाता खाली, गेली जाता खाली, गेली जाता खाली. असं झालं तर नाही घाबरत. का नाही घाबरत? कारण वेगळं नाहीये. मी माझंच समजतोय सगळं ते. माझीच जीभ, माझेच दात. ज्या ठिकाणी आता तुम्ही बोलत असताना मी जर का तुमच्या तोंडात हात घातला तर घाबरणार मी. अरे चावणार चावणार चावणार. नाही का? म्हणजे असं. तर हा जो वीत भय आहे ना, की विगत भया, विगत भयम यस्मात सहा, की जिथून भय निघून गेलाय. कृष्ण एक स्टेप पुढे जातो. भय आलंच नाहीये म्हणतो तो. अभयम सत्व संशुद्धीर. अभय, निर्भय, वीत भय. हे थोडे छटा वेगळे आहे, की विगत भया. आता वीत भयाला विगत ज्वरा आपण म्हटलं म्हणजे विगत ज्वरा असा शब्द आहे. पॅशन निघून गेले. विगत भय म्हणजे भय निघून गेले. अद्वैत आले की. एक चांगला श्लोक आहे. अथर्व शीर्षाच्या पुस्तकात आहे. नाहीतर आता हे झालं की मी पोस्ट करीन. परत त्यात अडकू नका, की पाठ करूया पाठ करूया पाठ पाठ नका करू तो. कशा कशाचं भय असतं असा तो सुंदर श्लोक आहे. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालात भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वादी भयम, गुणे खल भयम, काये कृतांतात भयम. चौथी ओळ नंतर मग सांगणार आहे मी. भोगे रोग भय, हे दणादण आपलं खातोय झपाझप. मग ते रोगाचं भय असतं त्याला. कुले च्युती भयम. अर्जुनाला ही भीती दाखवली की बाबा, मरणादपि रिच्यते, म्हणजे अकीर्तींच्या अपि भूतानी. अकीर्ती हे ज्यांनी स्टेटस सांभाळून ठेवलं स्वतःच, त्याला कुले च्युती भयम, तू तुझ्या कीर्तीपासून ढळला. पैसा हा नेहमी राजापासून सावध सांभाळावा लागतो. राजासारखा दुसरा चोर नाही. वित्ते नृपालात भयम, माने दैन्य भयम, की ज्याला स्वतःचा रुबाब आहे, आब आहे, त्याला नेहमी दैन्याची भीती असते. बले रिपू भयम, जो पराक्रमी पराक्रमी म्हणतो, त्याला काय म्हटलं तरी शत्रूची भीती असतेच. रूपे जराया भयम, जो सौंदर्य आहे त्याला म्हातारपणाचं भय आहे. शास्त्रे वादी भयम, की एखाद्याला शास्त्र कळत्या म्हटल्यानंतर तो कोणी वाद घालायला आला तर काय. वादी भयम. गुणे खल भयम, की गुण मिळवलाय तो आता खल आला तर, म्हणजे डोक्यात खल, डोक्यातला खल किंवा बाहेरचा दुष्ट प्रवृत्ती, गुणे खल. आणि काये कृतांतात भयम, कृतांत शब्द गेलाय आपल्याला आता. मग शरीराला कृतांताचं म्हणजे यमाचं भय, कृतांताचं भय. फक्त एकाच गोष्टीला भय नाही. सर्व वस्तू भयान्वितम भुवि नृणाम, भुवि नृणाम सर्व वस्तू भयान्विता, की या पृथ्वीवर सगळ्या वस्तू भयाने ग्रासलेल्या आहेत. एकच फक्त वैराग्यम एव अभयम, की वैराग्य हे एव अभयम. आता वैराग्य म्हटल्यानंतर काय आलं तुमच्या डोक्यात सांगा? काय दिसलं? काहीतरी दिसलं असेल. वैराग्य सोडून गेला ते कफनी बिफनी. वैराग्याचा अर्थ तो तो परत तोच आहे, विराग. नकोय का? नाही. हवाय का? नाही. जिथे आवश्यक आहे तिथे घेईन. हे वैरागी. फोकस्ड, ability टू सी द व्हॅल्यू ऑफ एव्हरीथिंग इन एव्हरी इन्स्टन्स, की मिठाची व्हॅल्यू किती हे स्वयंपाक करताना जर कळत असेल तर वैराग्य. इतकं साधं आहे ते. पण उगाच त्याला काहीतरी बापरे वैराग्य. वैराग्य म्हणजे बाहेर जाणं नाही. वैराग्य म्हणजे ते कपड्या बिपण्या घालून हिंडणं नाहीये. वैराग्य म्हणजे नाही, आता आम्ही आजकाल सगळं बंद केलं. व्हॉट्सअप बंद केलं, फेसबुक. मग कसलं वैराग्य? डोक्यात आहे फेसबुक, त्याचं काय करणार? मी जिथे योग्य वापर आहे त्याचा वापर करणार. अगदी दणकावून करणार. जिथे जेवढा पाहिजे तेवढा करणार. जिथे नको तिथे नको. हे वैराग्य. सम्यक. रजाचा वापर करणार, तमाचा वापर करणार, असा वैराग्य. पण अशा गोष्टीला वैराग्यम एव अभयम, शब्द अतिग तरी शब्दसह, असं आहे. अथर्व शीर्षात सांगितलंच आहे, न बिभेती कदाचे नेती. बाव्या, तू जर का हे नीट समजून घेतलंस ना, प्रॅक्टिस केलीस तर घाबरणं कमी होईल. त्यामुळे भीती कमी होणं हा केपीआय आहे अथर्व शीर्षातला, की परफॉर्मन्स इंडिकेटर आहे. की माझी भीती, आणि ह्या फलश्रुतीत सांगितलं, मी नाही सांगत आहे. अथर्व शीर्ष जर का प्रॅक्टिस केली तर, घडाघडा बडाबडा म्हणत गेलं तर काही होणार नाहीये. तर नीट अभ्यास केला, एक एक रुचेचा वापरलं, जे आपण 2-3 तारखेला आपण करणार आहोत. ज्यांना यायचं त्यांनी या. या 3 का 4 जागा काहीतरी शिल्लक आहेत. तिथे तेच करतो आपण. एक रुचा घ्यायची, मागे बघायचं. मग किती वापरली तू?
न कळत किती वापरली, कळत किती वापरली, हा आता काय करशील मग, हेच हे जे आहे, अशा पद्धतीने अथर्व शीर्ष जर का वापरलं तर भीती कमी होईल. एकदम बायनरी जाणार नाहीये ती पण. अरे ठीक आहे, उगाचच घाबरत होतो काल मी याला, नाही आता नाही, आता असं करत 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 ती भीती कमी होत जाते. आहे विद्वत्तम असल्यामुळे भीतभय, असा हा शब्द आहे. थोडा जास्ती एलॅबोरेशन झालं, कारण भीती इज अ बेस. मग भीती नको का, नाही भीती पाहिजे तर आवश्यक तेवढी भीती पाहिजे. परत तेच आवश्यक तेवढी. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट प्रेझेंट करायची, आता विष्णू सहस्त्रनामाचं हे सेशन आहे, झालीच पाहिजे प्रॅक्टिस. 1 सव्वा 2 तासाची प्रॅक्टिस का? अरे 1 तास 250 लोक समोर तुझ्या बसतात, म्हणजे 250 तासांचं ऋण घेऊन जगतोस की तो 1 तास कुठे फेडणार? त्याची प्रॅक्टिस. भीती कशाची? माझं काय होईल, नाही, हे नीट दिलं गेलं पाहिजे. त्याच्यात काही नको. शबरीला सुद्धा भीती होती, रामाच्या शेजारी उभी राहून सुद्धा, पण ती भीती स्वतःची नव्हती, म्हणून तिने बोरं खाल्ली. चुकून विषारी तर बोर जाणार नाही ना. आवश्यक ती भीती होती, आणि म्हणून तिने टेस्टिंग करून दिलं. मी तर शबरीला ओरिजिनेटर ऑफ डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणतो. कोणी डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग सुरू केलं? शबरीने. तिने प्रत्येक चावून पाहिला, हा विषारी नाहीये, मी जिवंत आहे, हा विषार नाही, आणि मग आम्हाला दिलं. मग भीती होती म्हणूनच टेस्ट केलं की नाही तिने? हा भीती उपयोगाची नाही, नाही नाही, आवश्यक ती भीती. शब्द अति ग, शब्दसह. आता जाऊ पुढे. सोपं आहे सगळं, सोपं आहे हा. फारच सुंदरच आहे, म्हणजे हा सगळेच लोक सुंदर आहेत. चला आता क्वालिटी कंट्रोल मध्ये जी मंडळी आहेत ना, त्यांनी काही नाही ते शबरीला रोज नमस्कार करायचा. हा, तिने चालू केल्याने. चला. अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणां वरः विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः. मग अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणां वरः विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः. Correct. अजून एकदा. अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणां वरः विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः. ज्यांच्याकडे आता अथर्व शीर्षाची पुस्तकं आहेत, त्यांनी न बिभेती कदाचिन हे प्रकरण बघा त्याच्यामध्ये. भीती पाहू, भीती काय आहे ती, मग बघू कशी काढायची ती, नक्की भीती कशाची, अशी त्यात आहे. मग वीत भय या गुणापर्यंत पोहोचायचं असेल, तर काय ते वीत भय सांगताय 4 अक्षरांमध्ये, 4 शब्द काही सांगताच येणार नाहीये. त्या शब्द अपुराच आहे तो. कशा कशाची भीती निघून गेली, असे 3 दिवस जरी विचार केला ना, तरी सुद्धा काहीतरी सुटेलच. ठीक आहे, त्यांनी सांगितलंय की भय निघून गेलं ज्याच्यातनं, याचा अर्थ पहिल्यांदा एक ऍक्सेप्ट करू आपण की भय होतं. छान आहे. भय होतं, आता ते निघून जाईल. मग निघून जाईल कसं जाईल? कसं जाईल म्हणण्यापेक्षा भय किती आहे, कशाचं आहे, हे जेव्हा तो सर्वदृक सर्वसाक्षी, असे ते मराठीला येतात शब्द. एकदा म्हणूया परत आणि पुढे जाऊ. अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणां वरः विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः. हम्म.
चला जाऊ पुढे. 99. तो जो ऊ आहे ऊ, या तीरावरून त्या तीराकडे ब्रह्मा ते महेश याच्यामधला जो विष्णू, तो ऊ. नदीच्या या तीरावरून त्या तीराकडे मधला जाणारा तो ऊ. उत्तारणो. उत्तारण म्हणजे नावाडी. नावाडी. उत्तारण. तरुण घेऊन चाललाय तो. मग मी नावाडी आहे का? बघायचं. आहे एवढं त्यांनी गॅरंटी दिलेली आहे तिथे. हा आहे बरोबर. त्यांनी म्हटलं तू तू बघ ना तिथे, त्यांनी काय बरंच काहीतरी म्हणून ठेवलेलं आहे. त्यांनी म्हटलंय हो, पण तू कळलं का तुला? उत्तारणो कुठे कुठे नावाडी नाही बर. मागचे 5 दिवस, मागचे 5 वर्ष मी कुठे बाहेर फिरायलाच गेलो नाही. झालं सुरुवात गोंधळाची. फक्त नदीच्याच इकडून तिकडून नेणारा नावाडी का? कशातनं कुठे कुठे जात असतो, सारख्या अनुभवातनं जात असतोस की नाही? एक अनुभव सुरू झाला, एक अनुभव संपला. एक अनुभव सुरू झाल्यापासून संपेपर्यंत कोण कोणाला घेऊन चाललाय? मग अनुभव सुरू होणं म्हणजे जन्म, अनुभव संपणं म्हणजे मृत्यू. ते दरवेळेला आपण जन्म मृत्यू म्हटलं की डायरेक्ट बर्थ डेट आणि डेट, डेथ डेट असंच म्हणतो एकदम. बर्थ सर्टिफिकेट काढायचं असेल तर मोमेंट टू मोमेंट लागेल. फक्त आपण एवढंच म्हणतो की ढोबळ मानाने हा जन्मला गणेश चतुर्थी. नाहीतर रोज जन्मतोय. नाहीतर रोज जन्मत असेल तर ढोबळ मानाने हा गेला या दिवशी. दॅट इज डेथ सर्टिफिकेट. ढोबळ मानाने. पण ऊच्या हाताला हात धरून आणि म चाललेले आहे तेवढं लक्षात ठेवायचं. हा. मग तो जो ऊ आहे तो घेऊन चाललाय मोमेंट टू मोमेंट, मोमेंट टू मोमेंट, मोमेंट टू मोमेंट. आणि म्हणून मग कृष्ण सांगून जातो तिथे की अरे म्हणून सातत्याने, देअर फोर, तस्मात. काय तस्मात? अरे सातत्याने. तस्मात सर्वेषु कालेषु. काय करशील काय सर्वेषु कालेषु? सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. तर युद्ध विद्य काय असेल ते असेल, माम अनुस्मर. माझं माझं स्मरण ठेव, मला लक्षात ठेव. मला लक्षात ठेव म्हणजे त्या क्षमतांना. मग क्षमता मला समजत नाही. अरे मग दिलं ना विष्णू सहस्त्रनाम, दिलं ना तुला विभूती, दिली ना तुला नाव. मग नावं आहेत म्हटलं रूप आहे की नाही? रूपाला नाव नसेल एखाद वेळेस, पण नाव आहे म्हटलं रूप आलंच पाहिजे. मग 1000 नावं कशाला पाठ केली तू उगाच? ती एक करायला पाहिजे होतंस. मग एक आहे ना. मग ते जे नाव आहे, नाव कुणाचं? नाही असंच नाव कसं ठेवशील? कसं तरी असेल की नाही ते? मग ते काय आहे ते? मग जा ना तिकडे, ते बघ ते विभूती, ते बघ वीत भया. मग तुला समजण्यासाठी म्हणून ते विष्णूचं रूप त्यांनी तयार केलं. वीत भया. असा तो उद्योग आहे सगळा तो. मग हे जे तस्मात सर्वेषु कालेषु उत्तारण. वरतून जा बा, वरतून जा, अडकू नको हा. जायचं तर खरं, अडकू नको, बुडू नको. वरतून जा. उत्तारणो दुष्कृती हा पुण्यो दुःस्वप्न नाशन. आता पुण्य. उत्तारणो कधी जमेल? ज्याला पुण्य असेल त्यावेळेला. आता पुण्य असं वा. खोटं कधी बोलू नये, चोरी कधी करू नये. तसं असतं तर पहिल्या कृष्णाला धरायला पाहिजे. भरपूर चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत त्यांनी. आणि प्रचंड खोटं बोललेलं आहे. आपल्या खोट्याच्या भाषेत. आपल्या खोट्याच्या भाषेत. पुण्यचा अर्थ साधा सोपा आहे. त्याला नंतर काय सगळंच ते गडबड गडबड करून टाकली तिथे पुण्याचा अर्थ पू या धातूपासून येतो. टू प्युरिफाय, टू क्लीन. म्हणजे तो पुण्य तिथून आलाय तो. मग आता क्लिअर कोण करेल? क्लॅरिफाय कोण करेल? क्लॅरिटी कोण आणेल? सत्व गुण. मग तर सत्व गुण म्हणजे काय? क्लॅरिटी म्हणजे काय? अरे क्लॅरिटी आली की स्थिरता. हा. म्हणजे जेव्हा जेव्हा तू स्थिर आहेस त्यावेळेला तू पुण्यच कमावतोयस. मग पाप म्हणजे अरे ते चोरी केली तर, अरे चोरी करताना सुद्धा तू स्थिर असलास तर पुण्यच करतोयस. तुझं काम करताना तू जितका स्थिर तितकं पुण्य तुझ्या गाठीशी.
काम कधीच पुण्याचं नाही आणि काम कधीच पापाचं नाही. ज्यांना पॉवरचे खेळ हवे होते किंवा ज्यांना फक्त पंथ तयार करायचे होते, त्यांनी कामाला नावं ठेवलेत. कामासारखं न्यूट्रल काही नाही. काम मस्त आहे. तू कसा त्याच्याबरोबर जोडला गेला ते बघ. तू फक्त तुझं इंटेन्शन काय त्याच्या मागचे तू ठरव. बाकी ते काम काय, काम तू जे करणार ते दुसरं पण करणार आहे. काहीच प्रश्न नाही. पण ती स्थिरता जर का असेल तो प्युरिफाईड, ते जर का क्लिअर असेल, क्लीन असेल, ती स्थिरता असेल, मग तू काही करणार स्थिरतेमध्ये. काही कर. स्थिर झोपलास तरी पुण्यच करतेस. पण मग पुण्य जर का स्थिर असेल तर पाप काय असेल मग? अस्थिरता. आणि म्हणून पहिल्यांदी कृष्ण अर्जुनाला हाक मारतो पाठीवर हात फिरवताना, त्यावेळेला तो अनघ म्हणतो. अघ म्हणजे पाप. त्यावेळेला अर्जुनाची स्थिती काय होती? दोलायमान, डेलेमॅटिक, अस्थिर होती. गोंधळात पडलेला होता तो. आणि म्हणून तो त्याला सांगतो की नाही, तू असं पाप करणाऱ्यातला नाहीयेस. आता पाप काय, कुठलीही गोष्ट करताना काय ते, काय जे असेल काय, काय मला माहिती नाही कुठली व्रत बित काय असतं ते. समजा काहीतरी व्रत घेतलं तुम्ही आणि ते व्रत करत असेल, नाही देवपूजा रोज झालीच पाहिजे. आता देवपूजा रोज झाली पाहिजे, अजून काम करणारी आली कशी नाही झाली? काम पुण्याचं लोकांना दिसायला, चाललाय काय आतमध्ये? पुण्याच्या पिशवीत पाप. अजून काय? स्थिरता. मग नको करू स्थिरता. तू बसणारस का शांत? नुसता बस शांत. जरा बसलास की हे कर ते कर हे कर. हे खूप कनेक्टेड आहे सगळं. जबरदस्त कनेक्टेड आहे. कशाशी घ्या तुम्ही, अथर्व शीर्षाची घ्या, भगवद्गीतेची घ्या, अजून काय आणायचं असेल ते घ्या, मला माहिती नाही. पण असं दिसतच ते. अरे हे काय इतकं सोपं आहे ते. मग अशा पद्धतीने जायचं असेल तर तसा तो उत्तारणं पाहिजे ना मला. उत्तारणो दुष्कृती. हा आता दुष्कृती कुठली कृती? दुष्कृती. नाही, एखाद्याला मारणं म्हणजे दुष्कृती. मग तो अख्खा उभा तिथे संपूर्ण उभा होतो कृष्ण, मार त्याला म्हणून. हा मार त्याला मार. जरासंध तसाच झाला. करणारा तसंच मारला तिने तिथे. मग ते सत्कृत्य का दुष्कृत्य? कृष्ण म्हटल्यानंतर लगेच सगळे त्याची वकिली करणार. हेच जर का दुर्योधनाने केलं असतं, दुर्योधन ना पहिल्यापासून असाच, अरे वा अरे वा. प्रश्न कृतीच्या दुष्कृती नसतेच. सुकृती पण. कृती करत असताना गतिमती काय, त्याच्या बेसिसवर कृती दुःख करते का सू ठरते. कृतीला काही हे नाही, पोलॅरिटीच नाहीये कृतीला. कर्माला काही पोलॅरिटी नाहीये. चांगले नाही वाईट नाही. ते कशा करता करतोयस, कसं करणार आहेस, त्याचा वापर कसा करणार आहेस ते ठरव. मग झालं. मग दुष्कृतीचा अर्थ काय डोक्याने चाललंय तुझं? अस्थिरतेने करणार आहेस का? मग ती दुष्कृती आहे. मग ते पुण्य. असा तो आहे उत्तारण. मग उत्तारण कसा लागेल आपल्याला? जर का नावाडी अस्थिर झाला आणि नाव अस्थिर झाली तर होईल का गंमत, नाही का? चला म्हणूया, सोप्पा आहे एकदम. उत्तारणो दुष्कृती, पुण्यो दुःस्वप्ननाशनः. उत्तारणो दुष्कृती, पुण्यो दुःस्वप्ननाशनः. वीरः रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः. पूर्ण म्हणू आता. काही जोडाक्षर वगैरे काही नाहीत बघा, म्हणजे शब्दात शब्दाचे पाय नाही गेलेले काही. उत्तारणो दुष्कृती, पुण्यो दुःस्वप्ननाशनः. वीरः रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः. अजून एकदा थांबू. उत्तारणो दुष्कृती, पुण्यो दुःस्वप्ननाशनः.
वीरः रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः. सुरेख. मस्त. वीत भय हे जर का व्हायचं असेल तर कोणीतरी भयापह व्हायला लागेल की नाही. म्हणजे भय काढून टाकणारा कोणतरी. वीत भयचा अर्थ काय होतो की ज्यामधून भय निघून गेलंय. बर, मग तो भय काढणारा कोण? तो भयापह. भय कशाचं? काय माझं तुझं केलं की भय येत आहे खरं. अच्छा. मग ते माझं तुझं जाईल कसं? नाही, जाऊ दे, माझं तुझं सोडूनच देऊ. अरे वा, अरे वा, मग असं इतकं सोपं असतं ते एवढं कशाला? बघ एकदा, परत बघ एकदा, बघ बघ बघ. अच्छा, हा. मग काय होतंय ते भय कुठून येत आहे? भय काय निर्माण करताय? पाप निर्माण करताय का पुण्य निर्माण करताय? अच्छा, मग त्या भयामधला असा काही पोर्शन आहे का की जो डायलमा करतोय भयामुळे काय होत आहे? अच्छा. असं पाहत 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 आवश्यक तेवढंच भय ठेवून जो काम करायला पुढे जाऊन जातो तो भयापह. अनंत रूपो अनंत श्री जितमन्यु भयापह. अपह. चतुरश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशा. विदिशो व्यादिशो दिशा असून छान आहे. वेळ राहिला तर सांगून येतं पुढच्या ह्याच्यात. चतुरश्र वयापावर येतोच मी, पण चतुरस्त्र आपण म्हणतो ना, चतुरस्त्र चतुरस्त्र. तसा तो शब्द आहे चतुरश्र. चतुः अश्र. चौकोन शब्द आहे. स्टेबल. अर्थात स्टेबल हा ट्रायंगल आहे. म्हणून घरांचे कौलं वगैरे ट्रायंगल असतात. किंवा ब्रिजेस ज्यावेळेला तुम्ही बघता त्याला बघा, कुठलाही ब्रिज खाडीवरचा कसाही तो ट्रायंगल 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 असतो. ट्रसेस म्हणतात त्याला. किंवा इलेक्ट्रिकचे खांब पण बघा, ते असे 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 जोडलेले असतात. त्याच्यामुळे साधं कारण आहे, ट्रायंगल इज द मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर. द मोस्ट स्टेबल, मोस्ट मोस्ट स्टेबल इज स्पेरिकल, म्हणजे घुमट. पण घुमट बांधणं म्हणजे त्याच्यापेक्षा बरं काय ट्रायंगल. म्हणून तसं. पण चौकोन हा स्टेबल असेल अशातला भाग नाहीये, कारण चौकोन पटकन मोडू शकतो. त्याला परत म्हणून डायगोन लावावा लागतोय दोन्ही बाजूने. पण हा चौकोन कसा आहे की चारी बाजूना फुलणारा. चतुरस्त्र, चारही दिशांकडे जाणारा. बेस चार दिशा कुठल्या आहेत? साईडच्या साईड्स. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. बरं, मग ते कोणांचं काय करायचं? अरे ते आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य. अच्छा. म्हणून तो विदिशो आदिशो दिशा आहे का? हा, मग म्हणून येते. ते चौकोन आहे म्हणून मग त्या चौकोनाला चार बाजू, म्हणजे चार बाजूनी बाहेर पडला तर त्या चार दिशांकडनं बाहेर पडशील, आणि कोणातनं बाहेर पडला तर उरलेल्या दिशातनं बाहेर पडशील. ओ ओ ओ ओ ओ. मग विदिशो म्हणजे ते आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य. अच्छा. आणि मग हे दिशा म्हणजे अर्थ पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. व्यादिशो म्हणजे गाईडलाईन्स बाहेर कसा पडणार. विदिशो व्यादिशो दिशा. बिकॉज चतुरस्त्र. पण बाहेर जायला घाबरत असशील तर काय? भयापहा. गेटिंग टू अनकम्फर्ट झोन. आणि म्हणून काल आपण पाहिलं ना की अज्ञाताचं भय कुठल्या चक्राने येतं. फिअर कुठल्या चक्रात नाही येते. भीती कुठल्या चक्रात नाही येते. म्हणजे ते चक्र बिघडलं असेल तर ती भीती येणार. मग जा ना पलीकडे. तिथेच तर अज्ञात आहे. ते अज्ञाताचं भय आलं म्हणून सगुणाचं अवडंबर माजलं. सगुणातच का थांबलो? त्याच्या पुढचं काय माहितीच नाही रस्ता. अरे मग कर माहिती, एवढं कोण कष्ट करणार? क्रियाशक्तीचा अभाव. तुफान इच्छाशक्ती चतुर्थीत पोहोचायची. पण क्रियाशक्तीचा अभाव असल्यामुळे थोडीशी भीती. कारण अज्ञानाचं ज्ञान शोधून काढायचं काय पलीकडे. आता पलीकडे जो गेलाय तो सांगूच शकत नाहीये. अँड दॅट्स अ बिगेस्ट प्रॉब्लेम. अरे मग गेल्यात तर सांगा ना. अरे तो शब्दात ग म्हणून तर सांगितलं ना तुला. शब्दासह त्यांनी कितीही टाहो फोडून सांगितलं ना तरी तुला ते कळणार नाहीये. कळणार नाहीये म्हणजे त्यांना जे सांगायचे ते त्यांनाच सांगता येत नाहीये. शब्दात तिघ येते.
मग ते काहीतरी त्यांच्या करुणेने सोडतायत तुझ्याकडे, ते आपण आवर्तनात घालवतो. का? कारण कष्ट आहेत तिथे. कष्ट म्हणजे कुठले, उभा राहिल्या पायावर उलटा उभा, अजिबात नाही. रोज करून पाहणं, रोज करून पाहणं, रोज करून पाहणं. पड, पड, पड. मग त्यातून जे अज्ञात वाटत असतं ते ज्ञात व्हायला लागतं. पण अज्ञात ज्ञात होतं हे छोटं 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 होतं. म्हणून एखादी गोष्ट कुठलीही करताना बघा, म्हणून मी लहान मुलाची नेहमी उदाहरण देतो. ते लहान पोरग पडलं तरी हसतं, जोरात पडलं तरी हसतं. जर जोपर्यंत दुसरं कोणी बघत नाही आणि खूप लहान असेल ना, तर ते रडतच नाही फारसं. का? त्याला ते, अरे, 1 मिलीमीटर अज्ञात आता ज्ञात झालं. मोठे झाल्यानंतर आपल्याला शहाणपण काय सुचतं? नाही, 2 किलोमीटर गेल्याशिवाय काय मी मग 2 किलोमीटर पर्यंत जर का मला शाबासकी मिळणार नसेल, तर ते 2 किलोमीटर चालणाऱ्याने काय करायचं? वी क्रेव फॉर अप्रिशिएशन फ्रॉम अदर्स, बट व्हॉट अबाउट वी अवर सेल्फ? आपण देतो कधी शाबासकी स्वतःला? नाही, कारण अज्ञात ज्ञात होत आहे सारखं, ह्याच्याकडे लक्ष नाहीये. म्हणून सारखं पाहत जायचं की अरे अच्छा, हे भाई अजून कळलं, ओ हो हो, वा, अद्भुत, आधी झालेलं नाही, नवीन कळलं बघ. हे सगळं असं उलट जाता येईल ना विश्व विष्णू पर्यंत. या श्लोकावर असं मागे जाता येईल, नाहीतर अजून 2 तास जातील, नको. हे जे आहे ना, ते भयापत ह्या चौकोनाच्या पलीकडे जायचं. आणि गंमत काय आहे, पलीकडे गेलो की चौकोन वाढतोय. पलीकडे गेलो की चौकोन वाढतोय. अरे वाढतोय म्हणजे तूच वाढवतोयस. चौकोन तुझा ज्ञात होता, तुला तुला खोली माहितीये तुझी आता, आणि मग तू बाहेर गेलास. बाहेर जाण्यासाठी रजगुण वापरलास. पण जाऊ मस्ती करू, नाही नाही नाही, जाऊन बघून ये. आणि थांबायचं कुठे तुला कळलंय, बाहेर जाऊन तेवढं शोधून परत ये. नाही, एकदम 5,000 शब्द पाठ करतो. ज्या माणसाला 5,000 पैकी एक शब्द माहितीये, त्याच्या दृष्टीने 4,999 चौकोनाच्या बाहेरचे आहे. मग माझं डोकं जर का फिरलं, तामसिक राजसिक वृत्ती जागी झाली, नाही ते आता बस आणि उरलेले सगळे 4,999 शब्द पाठ कर. हे झालं सगुणाचं माजवलेलं अवडंबर. सत्व जर का ताकदवान असेल, सत्ववान, सात्विक, सत्य, कालचाच भाग, तो काय म्हणेल? थांब जरा, 1 मिलीमीटर पुढे जा. ही चौकोनाची बाजू काय आहे? तू आहेस चौकोनात, म्हणजे चौरसात आहेस तू. तू एक बाजू ढकलायचा प्रयत्न करतोयस, पण चौरस त्याचे कॅरेक्टरिस्टिक सोडणार नाही. त्यामुळे तू उजव्या बाजूची बाजू 2 मिलीमीटरने ढकललीस, तुझं लक्ष फक्त तिकडे आहे. बाकीच्या ठिकाणचं काय? तू चौरसात आहेस. ही बाजू तू 3 मिलीमीटर सरकवलीस की उरलेल्या 3 बाजूला 3-3 मिलीमीटर फिरणार. म्हणजे तुझ्या ज्ञातात तुला अज्ञात असलेल्या गोष्टी पडणार, त्याच्याकडे कधी बघणार? 1,000 नावं ठीक आहेत, पण त्या एक नाव समजून घेत असताना, म्हणजे बघा, असा विचार करा, की चौकोनात मी आहे आता, चौरसात. तो चौरस छोटासा होता, मला विष्णू सहस्त्रनाम माहितीच नाहीये. म्हणजे सगळं 1,000 अज्ञातात गेलं. आता मी आतमध्ये आलो. विश्वम, तो जो बिंदू होता, तो आता 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर, एक्झाम्पल देतो ना लगेच, 1 सेंटीमीटर काय विचारू नका. 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर झाला, म्हणजे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर मध्ये विश्व. पण एका बाजूला तो अर्धा सेंटीमीटर गेला, ह्या बाजूला अर्धा सेंटीमीटर गेला, ह्या बाजूला अर्धा सेंटीमीटर गेला, ह्या बाजूला अर्धा सेंटीमीटर गेला. माझं लक्ष फक्त विश्वावर होतं. अरे हो, पण ते विश्व ज्यावेळेला तू गेलास ना, डाव्या उजव्या हाताचं काय करणार तू? अहो पुरस्तात ठीक आहे, अहो पश्चात्तात कोण? अहो उत्तरातात, अहो दक्षिणातात. काय गरगर गरगर एका साईडला? नाहीतर सिलेंडर करून पाठवला नसता का तुला? चतुरस्त्र कशाला? असा जर काय शब्द केला, येत आहे, द व्हेरी डिझाईन ऑफ दिस पर्टिक्युलर कोर्स इज हिअर. अज्ञात, आता अज्ञातकडेच जायचं आहे. ते कधी ना काहीतरी आपल्याला माहितीये, म्हणून तर लहानपणी एवढे धमाल केले ना आपण, पण आपण हरवलंय ते सगळं. सो वी नो इट, पण आपण आत्ता अनुभव घेत नाही आहोत त्याचा. कधी काळी आपण त्याचा अनुभव घेतलाय लहानपणी, आता तो अनुभव हरवलोय. मग तो अनुभव जर का घ्यायचा असेल तर एकदम उडी मारून पण चालणार नाहीये, कारण चौरस सगळीकडनं फुलत जातोय. ओके, एक नाव घे, वाढला चौरस. अरे हे बघ, इकडे पण विश्व दिसलं. हा बघ, इथे विश्वाचा कणक इकडे पण आला. अरे हा बघ, विश्वाचा कणक इथे पण आला. चल दुसरा शब्द. अच्छा. आणि आता पुढची जॉमेट्रीची एक्झाम असाइनमेंट तुम्हाला. एक बाजू 1 सेंटीमीटरची,
1 सेंटीमीटरने वाढल्यानंतर चौरसाची सगळ्या बाजू वाढणार. क्षेत्रफळ कितीने वाढेल बघा. हवे असतील 1000 शब्दांचे अर्थ तर घ्या, पण तो तामसिक डॉमिनंट राजसिक आहे. भिंती फोडून पलीकडे जाणं येते. फोडायच्या नाहीत आपल्याला भिंती, अलगद जायचंय पुढे. असा तो चतुरस्त्र, ज्याला दिशांचं भान आहे, ज्याला विदिशांचं भान आहे. साइड्स आर ऑल्सो नोन अँड अँगल्स बिटवीन द साइड्स आर ऑल्सो नोन. कारण त्याला स्वतःची व्यादिशा आहे. अनंत रूप आहे तो बाबा. चौकनाचा काय खेळ सांगतो तू. अनंत रूप, अनंत श्री, जितमन्यू भयापहा. पण चौकोनाची साईड हलवावी लागणार आहे तुला, त्याशिवाय बसल्या बसल्या येणार नाही ते. करून पाहिलं ना की चौकोनाची साईड वाढते, म्हणजे चौकोनाचं क्षेत्रफळ वाढतं. पण नुसतं दंडन 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 म्हणत गेलं की फक्त खिडकी उघडली जाते. खिडकीने फक्त भास निर्माण होतो की समोरचं अंगण नाही, तू तिथे आहे तिथेच आहेस. तुला फक्त ते दिसतंय अंगण, जात पण नाहीये तू अंगणात त्या, नुसतं तिकडे. म्हणून पाठांतराकडे मी नेहमी सांगतो, पाठांतराला मला विरोध नाही. पण जर का अनंत रूपापर्यंत जायचं असेल चौरसातनं, नुसतं पाठांतर करून अरे तिकडे बघ बाग आहे, अरे तिथे बघ ते आहे, असं नाही. माझी खोलीच मला हळूहळू अशी वाढवावी लागेल. अनंत रूपो अनंत शरीर जितमन्यूर भयापहा चतुरस्रो गभीर आत्मा. डेफ्थ आहे बाबा त्याला. असं आहे. आता हे म्हणूया आणि थांबूया, थोडा उशीर झाला. दिशो विदिशा दिशामध्ये शिरल्यामुळे सॉरी. अनंत रूपो अनंत श्रीर जितमन्युर्भयापहा. अनंत रूपो अनंत श्रीर जितमन्यु भयापहा. चतुरस्रो गभीरात्मा. विदिशो व्यादिशो दिशः. है ना. आज चौरस काढून टाका आज. सगुण रूप. त्याचा एरिया वाढायला लागला की समजायचं, पण बसला बसला वाढणार नाहीये तो. अनंत रूपो अनंत श्रीर जितमन्यु भयापहा. चतुरस्रो गभीरात्मा. विदिशो व्यादिशो दिशः. एकदा म्हणू आणि थांबू. अनंत रूपो अनंत श्रीर जितमन्युर्भयापहा. चतुरस्रो गभीरात्मा. विदिशो व्यादिशो दिशः. आपण आता इथे थांबू.